विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटी एक्झाम मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर कोणता असेल तर तो आहे टाइम मॅनेजमेंट. फिजिक्स केमिस्ट्री मध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, 100, तेही फक्त 90 मिनिटात. 90. मग मुलांना येतंय की सगळं, पण टाइम मॅनेजमेंट होत नाही. मग या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला द्यायचं आहे. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही 20 पेक्षा जास्त प्रश्न हे फक्त 2च मिनिटात सॉल्व्ह करू शकताय, तर तुमचा विश्वास नाही बसणार. बरोबर आहे, सांगा बघू. पण मी तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी सांगतोय ते विथ प्रूफ सांगतोय. लाईव्ह सेशनमध्ये मी मुलांना काय म्हटलं, की मी तुम्हाला आता रोज प्रश्न विचारणार. रोज. मी तुम्हाला सांगू का, ऑफलाईनचं काय घेऊन बसला, ही ऑनलाईनची मुलं माझीच आहेत. मग तुम्हाला प्रश्न मी प्रोव्हाईड करणार. पण मी जे प्रश्न प्रोव्हाईड करणार आहे, असे एवढे प्रश्न हे एका शिफ्टमध्ये आलेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी आता एका मिनिटासाठी बाजूला सरकलोय ना, स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेलच. मग हे जे प्रश्न आहेत ते एका शिफ्ट मधले आहेत. त्यातला मी तुमचा फोकस कुठल्या प्रश्नावर नेतोय बघा रे जरा. बघा. इथं मी लिहितोय हा प्रश्न. कॅटॅलिस्ट. Which from following is used as a catalyst in Fischer-Tropsch process for the synthesis of gasoline? त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आजचं माझं टार्गेट हे आहे. पुन्हा इथं बघा डिफेक्ट्स. ते एक माझं टार्गेट असणार आहे. त्याच्यानंतर पॉलिमर हे सुद्धा टार्गेट असणार आहे. आययुपीएसी नेम हे सुद्धा टार्गेट असणार आहे. हॅलो ऍसिड हे सुद्धा टार्गेट असणार आहेत. हे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे बेन्झिन 1,4 डायोल, 1,2 डायोल असते, 1,2,3 डायोल असते. अरे किती वेळा परीक्षेत रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत. मग मला काय म्हणायचंय माहितीये का, की माझं काम काय? तर हे लक्षात घ्या. वायवा एक्झाम तुम्हाला माहितीये इंजिनिअरिंगला ओरल एक्झाम असते. ओके. एक्सटर्नल येतात, ते प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं द्यायची असतात. इंजिनिअरिंगला तो एखाद्या सब्जेक्ट प्रमाणेच असतो. त्यात जर ओरल मध्ये फेल झाला वायवा मध्ये, तर एका सब्जेक्ट मध्ये फेल झाला असं कन्सिडर केलं जातं. लक्षात घ्या. मग आपला काय संबंध आहे वायवाचा? मी सांगतो ना तुम्हाला, आजच्या लेक्चरमध्ये 10 ते 15 क्वेश्चन देणार आहे मी. 10 ते 15. मग हे क्वेश्चन तुम्ही तुमच्या मित्रांना विचारायचे. ओके. तुम्ही अगोदर करायचे, मित्रांना विचारायचे. किंवा मी काय म्हणतो, काही पालक पालक हा व्हिडिओ बघतायत. लक्षात घ्या. आता माझ्या जवळ-जवळ 100 प्लस पॅरेंट्सच्या ग्रुपवर हा व्हिडिओ जाणार आहे आणि त्याच्या अगोदर एक व्हॉइस मेसेज असणार आहे पालकांना. मी पालकांना सांगणार आहे, की 2 मिनिटं वेळ काढा आणि मी जे देतोय ते प्रश्न मुलांना विचारा. आणि असं जर मी रोज दिले प्रश्न, तर 1 महिना लय झाला आणि एका महिन्यात हे मगाशी दाखवलेले ना प्रश्न सगळे तुमचे फिक्स होणार. मग सांगा करायचंय का नाही करायचं? करायचंय का नाही करायचं? नाहीतर उगाच व्हिडिओला लाईक करा आणि सोडून द्या. बरीचशी मुलं अशी करतात. एव्हरेज ड्युरेशन कळतंय ना मला कोण किती पाण्यात आहे ते, किंवा लाईव्ह सेशनमध्ये समजतंय ना मला, किंवा आम्ही 24 वर्ष कोणता अनुभव घेतलाय. सांगतो, ज्याला करायचं नाही ना, ते कारणं सांगून बाजूला होतात. ओके, नाही मला सेल्फ स्टडी करायचा आहे. क्लासमध्ये पोर्शन झालाय आता, तिथं नुसती रिव्हिजन चालले, मी घरी करणार. आणि जो टॉपर आहे ना, तो शेवटच्या क्षणापर्यंत क्लासमध्ये येतो. दरवर्षीचा अनुभव आहे. दरवर्षीचा माझा अनुभव आहे, की टॉपर अगदी उद्या पेपर आहे सीईटीचा, तर आदल्या दिवशी क्लासमध्ये येऊन अभ्यास करत बसलेला असतो. लक्षात घ्या. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही आतापर्यंत होकार दिलाच असणार आहे, की सर द्या क्वेश्चन आम्हाला. मग पहिला क्वेश्चन जो मी इथं सिलेक्ट केलेला आहे ना, तो सिलेक्ट करत असताना मी 10th स्टँडर्डचं घेतलाय, तिसरा टॉपिक. तुमचा जर भाऊ-बहीण 10वी असेल किंवा डाउनलोड करून पुस्तक बघा, तिसऱ्या टॉपिकमध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ द रिएक्शन असा पॉइंट आहे. मग साइज ऑफ द रिएक्टंट, पुन्हा ते कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, नेचर ऑफ द रिएक्टंट, याच्यावर रेट ऑफ रिएक्शन डिपेंड असतो. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट दिला त्यांनी कॅटॅलिस्ट. आणि तुम्हाला 10वी दिलंय पोटॅशियम क्लोराइडचं डिकम्पोझिशन होत असताना MnO2 मॅंगॅनीज डायऑक्साइड हा कॅटॅलिस्ट वापरतात. विचारले आपल्या सीईटी मध्ये, विचारलेला आहे हा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट इन द डिकम्पोझिशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड? तुमच्या लक्षात आलं का रे? पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेट. मी आता 10th स्टँडर्डच्या या पेजवरून तुम्हाला 9th स्टँडर्ड कडे येणार आहे. पण पहिला प्रश्न पालकांनी मुलांना विचारायचा, की पोटॅशियम क्लोरेटच्या डिकम्पोझिशन मध्ये कोणता कॅटॅलिस्ट वापरतात? क्वेश्चन नंबर 1. ओके. क्वेश्चन नंबर 1 आता मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना सांगून ठेवलंय, की हे लिहून घ्यायचंय म्हणून. ओके. तुम्ही सुद्धा लिहून घ्यायचंय, की इन द डिकम्पोझिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट MnO2 इज युज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकताय. पण इम्पॉर्टंट काय तुम्हाला सांगतो, की हा जो 9th स्टँडर्डचा चौथा टॉपिक त्याचं लास्ट पेज आहे आणि इथं मला दिसतंय क्लोरेट. तुम्हाला दिसलं का रे क्लोरेट?
आणि इथं दिसतंय मला पोटॅशियम. मग मला 9th मधलं आठवलं. के प्लस म्हणजे +1 आहे. क्लोरेट ClO3 -1 आहे. ह्यानं याला मल्टिप्लाय करा. दोघं नंबर सेम असल्यामुळे तसं मल्टिप्लाय करायची गरज नाही. आणि फॉर्म्युला तयार झाला KClO3. मग तुम्हाला सांगू का? पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम क्रोमेट, सोडियम सल्फाइड, सोडियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट, अमोनियम फॉस्फेट, सोडियम नाइट्राइट, NaNO2, सॅन्डवेव्हज रिएक्शन, बायसल्फाइड, स्टॅनस क्लोराइड, स्टिफन्स रिएक्शन. मग स्टॅनस मध्ये +2, क्लोरीन मध्ये -1 असतं. मग SnCl2 येणार. मग स्टॅनिक म्हणजे SnCl4. मग मी माझ्या ऑफलाईन क्लास मधल्या 9th स्टँडर्डच्या मुलांकडून एवढे हे फॉर्म्युले तयार करून घेतलेत आणि मी त्यांना सांगितलंय की 11th-12th मध्ये बऱ्याच वेळा हे तुम्हाला लागणार आहे. यात बरेचसे कॅटॅलिस्ट सुद्धा आहेत. पोटॅशियम परमॅंगनेट ऑक्सिडायझिंग एजंट आहे, लक्षात घ्या. पोटॅशियम सोडियम डायक्रोमेट ऑक्सिडायझिंग एजंट आहे, लक्षात घ्या. मग आता तुम्हाला लक्षात आलंय, तर हा क्वेश्चन याचं आन्सर मला सांगा. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं आहे KClO3. ऑप्शन ए का ऑप्शन बी का ऑप्शन सी का ऑप्शन डी, हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. ओके. आता मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, की पॉइंट काय आहे तुम्हाला कळालंच असेल रे. MnO2 इज युज्ड ॲज अ कॅटलिस्ट. मी हा प्रश्न वाचतो. विच फ्रॉम द फॉलोइंग कॅटलिस्ट यूज इन MnO2? 4 सेकंदाचं काम आहे. 4 ते 5 सेकंदाचं काम आहे. मग 20 प्रश्नाला 120 सेकंद लागणार. सुटणार रे बाळांनो तुम्हाला. आता तुमचा होमवर्क लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 1. Decomposition of KClO3. MnO2 is used as a catalyst. Manufacturing ammonia by Haber's process. MOFE, molybdenum आणि iron is used as a catalyst. कोबाल्ट थोरियम अलॉय, मगाशी स्टार्टला जे हायलाइट केलं होतं ना, तो हा प्रश्न होता 2025 च्या सीईटी मध्ये होता. फिशर ट्रॉप्स प्रोसेस सिंथेसिस ऑफ पेट्रोल म्हणजे गॅसोलिन. कोबाल्ट थोरियम अलॉय बघायचंय. कोबाल्ट थोरियम अलॉय. ओके. फिशर ट्रॉप प्रोसेस बरोबर आहे ना. कोबाल्ट थोरियम अलॉय. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3. बर, हायड्रोजनेशन मध्ये निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलॅडियम हा कॅटलिस्ट वापरतात, बरं का. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, ही आहे सांगतो, ही आहे कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड सुद्धा कॅटलिस्ट वापरतात आणि प्लॅटिनाइज्ड ऍस्बेस्टॉस सुद्धा कॅटलिस्ट म्हणून वापर होतोय. प्लॅटिनाइज्ड ऍस्बेस्टॉस. आणि इथं लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं, carbon dioxide and hydrogen are formed by the reaction of the carbon monoxide stream at about 500 with the FeCr catalyst. ओके. म्हणजे किती कॅटॅलिस्ट झाले. पण माझा प्रश्न आहे, पॅलॅडियम ऑन BaSO4 सुद्धा कॅटलिस्ट आहे. रोसेनमन रिडक्शन मध्ये वापरतात. कुठे वापरतात? रोसेनमन रिडक्शन. मग पॅलॅडियम आणि BaSO4 आलं ना की समजायचं की ही रोसेनमन रिडक्शन रिएक्शन आहे. मग कॅटॅलिस्टची नावाची लिस्ट कोण तयार करणार? तुम्ही. सांगतो हेबर्स प्रोसेस, पोटॅशियम क्लोराइडचं डिकम्पोजिशन, ते फिशर ट्रॉप्स प्रोसेस फॉर सिंथेसिस ऑफ गॅसोलिन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे निकेल तुम्हाला माहिती आहे. कॉन्टॅक्ट प्रोसेस, इथं FeCr कॅटलिस्ट म्हणून यूज होत आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. लिस्ट तयार करा. आज आपले कॅटलिस्ट हा पॉइंट होणार आहे. TiO2 ZnO हा फोटो कॅटलिसिस मध्ये वापरतात. गोल्ड हे सुद्धा व्हेरी गुड कॅटलिस्ट आहे. रोसेनमन मध्ये कोण वापरतात? पॅलॅडियम ऑन BaSO4. टेर्रिलिन नावाचा पॉलिमर, ज्याला डॅक्रॉन सुद्धा म्हणतात, त्याच्यामध्ये झिंक ऍसिटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड वापरतात. एक्झाम मध्ये आलेलं आहे. झिंक ऍसिटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड. आणि HDP हाय डेन्सिटी मध्ये काय वापरतायत बघा, झिग्लर नाटा कॅटलिस्ट. ट्रायइथिल अल्युमिनियम आणि टिटॅनियम टेट्राक्लोराइड किंवा टायटॅनियम टेट्राक्लोराइड याच्यापासून तो जो कॅटलिस्ट बनलाय त्याला झिग्लर नाटा कॅटलिस्ट म्हणायचं. हे सुद्धा परीक्षेत आलंय. म्हणजे आजच्या आपल्या वायवाचा पहिला पॉइंट जो आहे, आपण जो आज नवीन सुरुवात केलेली आहे, त्या पॉइंटचं नाव आहे कॅटलिस्ट. काय नाव आहे सांगा? कॅटलिस्ट. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. Viva1 याचं नाव आहे कॅटलिस्ट. हे थंबनेल मध्ये तुम्हाला दिसलेलंच असेल, लक्षात घ्या. तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल, पण आपल्याला 20+ असे क्वेश्चन सोडवायचे आहेत ज्याच्यात तुम्ही एक्सपर्ट राहणार आहात. बर, आता गंमत म्हणजे सांगू का, जवळजवळ आपल्याला 18+ क्वेश्चन आपल्याला असे आहेत, जवळजवळ 18+, जे आपल्याला फिजिकल केमिस्ट्री मध्ये मिळणार आहेत. 20+ क्वेश्चन्स हे आपण आता कव्हर करतोय.
ऑर्गॅनिकचे 10-12 रिएक्शन. अरे पैकीच्या पैकी मार्क पडलेच समजा. हे केलं तर, हे केलं तर. मला काय हवंय सांगतो. मला कॉमेंट सेक्शन मध्ये व्हॉलंटिअर्स हवे आहेत. हां, अशी मुलं हवी आहेत. मला ना टाइप करून हवंय. कुठल्या ह्याच्यात कुठला कॅटलिस्ट. ओळीनं मला कॅटलिस्टची नावं पाहिजेत लक्षात घ्या. मी त्या कॉमेंटला पहिलं जे येईल त्याला मी पिन करून ठेवेन. पण मला सगळंच हवंय बरं का. मग ज्यात सगळेच कॅटलिस्ट असतील त्या पहिल्या कॉमेंटला मी पिन करून ठेवेन. मग नेक्स्ट वायवा 2 च्या व्हिडिओमध्ये मला त्या मुलांचं कौतुक करावंच लागणार आहे लक्षात घ्या. करावंच लागणार आहे. आणि दुसऱ्यांना मदत केली की आपलीच प्रगती होते हे लक्षात ठेवायचं. माझं नेहमी वाक्य समजून घ्या. मग चला टार्गेट फिक्स आहे आता जोरात सुरुवात करायची आहे. मलाच शोधावं लागणार आहे आता काय दिलं आणि काय राहिलं. मग पहिला झालं कॅटलिस्ट. झिग्लर नाट्टा कॅटलिस्ट हाय डेन्सिटी पॉलिमर. झिंक ॲसिटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड डेक्रॉन. डेक्रॉन मध्ये कोबाल्ट थोरियम. ओके बघा कुठलं त्या फिशर ट्रॉप्स प्रोसेस मध्ये बरोबर ना रे बाळांनो कदाचित माझं चुकेल. MnO2 पोटॅशियम क्लोरेटच्या डिकम्पोझिशन मध्ये. पॅलाडियम ऑन BSO4 रोसेनमन रिडक्शन मध्ये. आता एक काम करायचं का कॅटलिस्ट नंतर रिएजंट पण एकदा घेऊन टाकूया की बाळांनो. नेम रिएक्शनचे रिएजंट पण होऊन जातील. मोनोमरची नावं लिहून घेऊया आपण. अरे सगळं होणार आहे त्यातला. म्हणजे मला या टाइपचे प्रत्येक प्रश्न तुम्हाला घ्यायचे आहेत या टाइपचे. ह्याच्यात आलेलं तेच सांगतो इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक रेडिया. हे ट्रेंड्स आहेत लक्षात घ्या. फारसं अवघड नाहीये. DDTच्या ऐवजी काय वापरतात हे विचारलंय. अनडिकेन आणि डिकेन मध्ये CH2 ग्रुपचा डिफरन्स असतो. म्हणजे मोलार मास 14. त्याच्यानंतर मी तुम्हाला आयसो इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम पाहिजेत. स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. आणि हे असले प्रश्न. अलिलिक हॅलाइड कुठलं नाहीये. पीकेबी व्हॅल्यू अमाइन मध्ये. आता हे तुम्ही म्हणाल सर हे तर जरा नाही सगळ्यात सोपा पार्ट आहे. क्रॅश कोर्स मध्ये आपण न्यूमेरिकल बॅच मध्ये अमाइन मध्ये बेसिक नेचर इतका मस्त तो व्हिडिओ आहे लक्षात घ्या. ऑक्झो ऍसिड्स. ओके मी तुम्हाला सांगू का हे सगळे प्रश्न किंवा ह्याच्यापैकी गडबडीत हे क्वेश्चन सिलेक्ट केलेत. आपल्याला ह्याच्यापेक्षाही सोपे क्वेश्चन भेटणार आहेत. मग चला आता टार्गेट फिक्स आहे. केमिस्ट्रीमध्ये 45 प्लस गेलो ना, आपलं सगळंच ड्रीम अचीव्ह होणार आहे. ऑल द बेस्ट.